नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज। 1 ऑक्टोबर पासून नियम बदलणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीच्या बचतीला अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये मोठा बदल जाहीर केला आहे। या बदलामुळे पेन्शनधारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळण्याची शक्यता वाढणार आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी आणि डेव्हलपमेंट अथॉरिटीने दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर 2025 पासून नवे नियम लागू होणार आहेत। या नियमानुसार खासगी क्षेत्रातील एनपीएस सबस्क्रायबरना आता आपल्या पेन्शन फंडातील 100% रक्कम इक्विटीमध्ये म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित योजनांमध्ये गुंतवण्याची मुभा मिळणार आहे। याआधी एनपीएस सबस्क्रायबरना जास्तीत जास्त 75% पर्यंतच रक्कम इक्विटीमध्ये गुंतवण्याची परवानगी होती, पण आता ही मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्यात आली आहे। त्यामुळे गुंतवणूकदारांना आपली निवृत्ती बचत पूर्णपणे शेअर बाजाराशी निगडीत योजनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। या बदलामुळे निवृत्ती बचतीवरील परतावा वाढण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनासाठी अधिक लवचिकता मिळेल। मात्र पूर्ण रक्कम शेअर बाजारात गुंतवताना जोखीम देखील तितकीच वाढणार असल्याने सबस्क्रायबरनी काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।